तळजाई पठारावरील इमारतीच्या दुःखद घटनेनंतर आता पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवरती हातोडा घालण्याचं काम सुरू केलं आहे। गोखलेनगर येथील इमारतींवरती सुद्धा असाच हातोडा घालण्यात आला। सप्टेंबर रोजी तळजाई पठारावरील अनधिकृत 4 मजली इमारत पडून मोठ्या प्रमाणात नागरिकांची जीवितहानी झाली होती। त्याच धर्तीवर काही दिवसांपूर्वी तळजाई परिसरातील बेकायदा 5 इमारती जमीनदोस्त केल्यानंतर बुधवारी गोखलेनगर परिसरातील बेकायदा इमारती पाडल्या गेल्या। यावेळी स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी बांधकाम पाडण्यास विरोध केला असता 19 नागरिकांसह नगरसेवक निलेश निकम आणि नगरसेविका शारदा ओरसे यांना चतुर्श्रृंगी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं होतं। कालांतराने त्यांची सुटकाही करण्यात आली। पत्रकार नगर येथील 1 इमारत तर जनवडी परिसरातील 4 इमारती अशा एकूण 5 इमारतीवरील अवैध मजले महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून हटविण्यात आले। गोखलेनगर परिसरातील अवैध बांधकामधारकांना नोटिसा दिल्या गेल्या असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अवैध बांधकाम पाडण्यात येत असल्याचं पालिकेचे सहाय्यक अभियंता साहेबराव दांगट यांनी सांगितले। इमारती पाडत असताना स्थानिकांनी गर्दी केली होती। अवैध इमारती पाडत असताना शेजारी असणाऱ्या नागरिकांच्या घरांचे बऱ्यापैकी नुकसान झाले। यावेळी गोखलेनगर परिसरातील सर्व दुकाने बंद करण्यात येऊन नागरिक रस्त्यांवर उतरून हळहळ व्यक्त करत होते। गोखलेनगर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या घराची खरेदी खत गावठाणाप्रमाणे तयार करण्यास 1968 पासून प्रशासन दिरंगाई का करत आहे? गोखलेनगर परिसरातील इमारती म्हाडाच्या अख्यातरित्या येत असून पालिका प्रशासन यावर कारवाई का करते असा उलट प्रश्न नगरसेवक निलेश निकम यांनी उपस्थित केलाय। फक्त 24 तासांच्या नोटिसा देऊन सगळीच्या सगळी मजले तोडायला पाहिजे नव्हती। पुनर्वसित नागरिकांच्या प्रश्नांकडे पालिका प्रशासन का दुर्लक्ष करते हे सगळं थांबवलं नाही तर इथून पुढे गोखलेनगर परिसर बंद ठेवू असा इशाराही त्यांनी दिलाय। पुनर्वसित नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचंही नगरसेवक निलेश निकम